हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 17 जून 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास निज ज्येष्ठ, पक्ष शुक्ल. तिथे मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे. रात्री 9:39 चतुर्थी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो पुनर्वसू नक्षत्र आहे. दुपारी 1:37 पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ध्रुव योग आहे. रात्री 8:51 व्याघात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतिल करण आहे. सकाळी 11:12 गरज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 9:39 वनिज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र मिथुन राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशींवर कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता जास्त असणार आहे. तेव्हा आपण शनिदेवतेची उपासना करावी. मित्रांनो, धार्मिक सेवा, अन्यथा अशी धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:03 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:16 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या अस्तंगत वक्री ग्रहामध्ये कुठलाही ग्रह नाही. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या क्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभुराज्ञे प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह करते वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणी ग्रीष्म ऋतू निज ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे सौम्य वासे पुनर्वसु नक्षत्र ध्रुव योगे तैतील करणे तृतीया शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मेकडाप्पा मोह पात दुरित क्षेत्र राशी पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्मल्याच्या तांगणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11:12 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा, त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मित्रांनो या मासातील मुहूर्त पाहण्यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण या व्हिडिओ लिंकद्वारे पाहू शकता. मित्रांनो, जर आपल्याला मुहूर्ताची गरज असेल तर. मित्रांनो, पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो रात्री 8:51 आहे, त्यानंतर नाही. दिनविशेषमध्ये रात्री 9:39 दग्ध योग आहे. हा दग्ध योग अशुभ योग आहे, जनन शांती संबंधी. या वेळेपर्यंत जे काही पालक जन्म घेतील त्यांची जनन शांती 12व्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करायची आहे. अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो. मित्रांनो, आणि पंचांग बदलले की आम्ही सर्वजण विसरून जातो, पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ घटनांची जी तीव्रता असते ती कमी होत नाही. मित्रांनो, त्यासाठीच आपल्याला ही जननशांती करायची असते. तृतीया श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला
पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर रात्री 9:39 हजर आहे. त्यानंतर नाही, जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेपर्यंत आपण करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहुकाळ मित्रांनो दुपारी 12 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो या 1.5 तासाच्या काळात रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी, विशेष किंवा महत्वाची कामे करू नये, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता जास्त आहे आपल्या कामांमध्ये. मित्रांनो, आजच्या पंचांगा संबंधीचा टिप अशी आहे की आपल्या देवघरातील श्री गणेश व इष्टदेवतांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या भरीव असाव्या, पोकळ नसाव्यात. मूर्त्यावर कुठेही अनावश्यक छिद्र वा खड्डा वा खोलगटपणा नसावा. मित्रांनो, कुळदेवांचे जे टाक आहे स्त्री आणि पुरुषांचे ते देखील तांब्याचा आणि चांदीचा पत्रा यापासून ऑर्डर देऊन बनवलेला असावा. अर्थात तांब्याच्या पत्र्यावर चांदीचा पत्रा लावलेला असतो मित्रांनो, आणि त्यावर तो ठसा असतो आपल्या कुळदेवतेचा आणि कुळदेवीचा. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.